त्या शबरीचा आज त्या भगवान परमात्म्याचं दर्शन होते। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, आगमन शिबिरीच्या कुटियामध्ये त्या ठिकाणी होते। सुंदर असे राम प्रभू सर्वांनी जोरदार टाळी वाजून राम प्रभूंचं त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे। शबरी मातेच्या कुटियाजवळ राम प्रभू आल्यानंतर भगवान परमात्मा कुटियाजवळ येऊन आवाज देत आहेत, आहे का कोणी घरामध्ये? शबरी मातेचा आवाज येतो, कोण? राम प्रभूनं म्हणावं की दशरथ नंदन राम। राम शब्द कानावरती पडल्याबरोबर शबरी पळतच बाहेर आली महाराज। ज्या भगवान परमात्म्याला 10 वर्षापासून भेटण्याची इच्छा शबरीला होती, ती शबरी 70 वर्षाची झाली आणि तो राम प्रभू आज आपल्या कुटियामध्ये आलेला आहे। ते नाव ऐकल्यानंतर शबरी पळतच बाहेर आली, पळत बाहेर आली आणि राम प्रभूंना समोर बघून राम प्रभूंच्या पायाला कडकडून अशी मिठी मारावी शबरीने। कडकडून अशी मिठी मारलेली आहे आणि डोळ्यांच्या आशून राम प्रभूंच्या चरणावरती अभिषेक शबरी मातेने केला। देवा किती वाट बघावी लागली देवा, म्हणून डोळ्यातून अश्रू येऊ लागले शबरी मातेच्या, रडू लागली शबरी माता। राम प्रभूंना बघून शबरी मातांचं अंतकरण त्या ठिकाणी विरहमय झालं, रडू लागल्या। देवाला भेटण्याची इच्छा काय असते ही शबरी मातेकडून शिकावं महाराज। 10 वर्षाच्या शबरीनं राम प्रभू मला भेटायला येईल माझ्या कुटियामध्ये, आपल्या गुरूंच्या वचनावरती विश्वास ठेवला। आता तीच शबरी 70 वर्षाची झालेली आहे, पण तरी सुद्धा देवाची वाट बघण्याचं सोडलं नाही महाराज। काय गुरूंच्या चरणावरती विश्वास असेल महाराज त्या काळी शबरीचा, आपल्या गुरूंच्या चरणावरती विश्वास ठेवला, देवाची वाट बघितली,
की जगाचा चालक मालक तो भगवान परमात्मा एक दिवस तुझ्याकडे येईल आणि तो जगताधार रामप्रभू शबरीच्या कुट्यामध्ये होऊन आले. शबरी मातेने भगवान परमात्म्याला आपल्या कुट्यामध्ये उंच सिंहासनावरती बसवलं. पुढच्या वेळ असेल तर उंच सिंहासनावरती त्या ठिकाणी बसवलं आणि आपण आणलेले जे बोरं होते ते बोरं त्या ठिकाणी रामप्रभूंना खाण्यासाठी देऊ लागले. काय होतं महाराज पूजा करायला शबरीकडे? अरण्यामध्ये राहायची काहीच नव्हतं. का तिच्याकडे आरतीचं ताट होतं का तांब्या होता? पूजेचं ताट नव्हतं. काहीही नसताना रामप्रभूंची पूजा त्या ठिकाणी शबरीने केली. आपल्या अश्रूंच्या डोळ्यातील अश्रूंनी त्या ठिकाणी अभिषेक केला रामप्रभूंच्या चरणाचा. देवाला भेटण्याची इच्छा आणि देवाला भेटण्याची आस ही शबरी माता